नमस्कार, मी पंडित निरंजन. दिनांक 21 मे 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग पहाटेपासूनच म्हणजे सकाळी 6:05 ते मध्यरात्री 2:49 पर्यंत आहे. गुरुपुष्यामृत योग चालू झाल्यापासून संपायच्या आत तुम्हाला जेवढे पण शक्य असेल तेवढे सोने खरेदी करून घरात सुरक्षित ठेवायचे आहेत. असे 21 गुरुपुष्यामृत करायचे आहेत. म्हणजे ह्या पहिल्या गुरुपुष्यामृत योगाला जर सोने खरेदी केले तर यापुढे येणारे 21 गुरुपुष्यामृत योगात सोने खरेदी करायचेच आहे. लक्षात ठेवा, एकही गुरुपुष्यामृत योग चुकवायचा नाही. त्यावेळी कितीही सोने घ्या, म्हणजे कधी कमी कधी जास्त सोने खरेदी केले तरी चालेल. लक्षात ठेवा, गुरुपुष्यामृत योग चालू झाल्यापासून संपायच्या आतच सोने खरेदी करायचे आहे, दागिने नाही. फक्त शुद्ध सोने खरेदी करायचे आहे. 21वा गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळी हे सर्व सोने देऊन त्यात अजून थोडे सोने नवीन घालून तुमच्या आवडीचा दागिना बनवून घ्या. हा दागिना तयार झाल्यावर चांगल्या मुहूर्तावरच घरी घेऊन येणे. त्या दिवशी घरात गोडधोड करणे, घरात आनंद साजरा करणे. त्या दिवसापासून तुमच्या घरात सोन्याची कमतरता कधीच होणार नाही. दिवसेंदिवस सुख, समृद्धी, ऐश्वर्याची वाढ होतच राहील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरून कधीच कमी होणार नाही अशी मान्यता आहे. चला तर मग ह्या गुरुपुष्यामृत पासून नवीन सुरुवात करूया.